रस्ते, पाणी, वीजच्या पलीकडे जाऊन या लहान मुलांना खेळण्याचं प्लेग्राऊंड असेल, विविध चांगले रस्ते असेल, 24 तास पाणी असेल, सगळ्या गोष्टी मिळवणं शक्य हो, अशक्य काहीच नाही. इच्छाशक्ती असेल, राजकीय क्षमता असेल आणि नेतृत्व भक्कम असेल तर मी तुम्हाला विश्वास देतो, पुढचे 5 वर्ष जसं खासदार आज भारतीय जनता पक्षाचा आहे, आमदार आज भारतीय जनता पक्षाचा आहे, तसाच तुम्ही महापौर आणि मला 4ही नगरसेवक महायुतीचे द्या. मी तुम्हाला विश्वास देतो, हे पूर्ण परिसर तुम्हाला बदलून दाखवेन, नाही तर तुम्हाला परत मी तुमच्या समोर येणार नाही, परत येणार. घरकाम तुम्हाला सांग, अहो सगळ्या गोष्टी शक्य आहे, काहीच अशक्य नाही. कसं काम करून घ्यायचं हे आपल्या लोकांना माहिती आहे. हे आपल्या आतापर्यंत काय समोरचे लोक पैसे खाण्यामध्येच मग्न होतो, तुम्हा लोकांना काहीच द्यायचं नव्हतं. पण आमचे राजन नाईकजी असो, आम्ही सगळेजण एकत्र आज आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहे. तुमच्या सगळ्या विचाराची लोक आज सरकारमध्ये आहेत. तुम्ही फक्त आम्हाला या 15 तारखेला आशीर्वाद द्या. मला हे 4चे 4 माझ्या महायुतीचे 2 धनुष्यबाण आणि 2 कमळ चिन्हाचे उमेदवार तुम्ही मला निवडून दिलात तर मी तुम्हाला विश्वास देतो, एकही प्रश्न सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हा तुम्हाला शब्द देऊन तुम्हाला इथे काही चिंता करू नका. आज मी स्वतः बंदर विकास मंत्री आहे. तुमच्या इथे ढाकेच्या अंतरावर वाढवण बंदर येत आहे, त्याचा उल्लेख आमच्या राजन नाईकजींनी पण केलेला आहे. आमची मुलं यांचं म्हणणं आहे का हैदराबाद कुठे कुठे लांब शिकाय नोकरीसाठी जातात, मग काय मला बंदर विकास मंत्री काय गोट्या खेळायला बनवलाय काय? मी बसलोय ना आता इथे बंदर विकास मंत्री म्हणून. वाढवण बंदर जसं आता तयार होत आहे, मी तुम्हाला आज शब्द आणि विश्वास देऊन जातो, या भागातल्या प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीला त्या वाढवण बंदर मध्ये नोकरी लावण्याची जबाबदारी माझी असेल, हा विश्वास तुम्हाला इथे देऊन जातोय. अहो तो वाढवण बंदर महाराष्ट्रामध्ये येतोय, आमच्या पालघरकडे तुमच्या इकडे जवळपास येतोय. मग बाहेरचे लोक आम्हाला कशाला, दुसऱ्या राज्याचे लोक कशाला पाहिजे? ज्या नोकऱ्या असतील तुमच्याच असतील, तुमच्यासाठीच असतील. म्हणून जे काय करू हे तुमच्या सेवेसाठी करू, तुमच्या अधिकारासाठी करू. म्हणून तुम्ही त्याही बाबतीमध्ये निश्चिंत राहा. या वाढवण बंदराच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये आर्थिक समृद्धी आणण्याची जबाबदारी हे बंदर विकास मंत्री म्हणून माझी आहे. तुम्ही फक्त निश्चिंत करा, निश्चय करा. तुम्ही अगर मला माझ्या विचाराचे नगरसेवकच दिले नाही, तुम्ही जसा इथे राजन नाईकांना निवडून दिलं, बघा आमचं काम किती सोपं झालंय. तुमच्याकडे इथे आणून उभं केलं की नाही? तसा आपला विचाराचा आमदार अगर नसता, तो आणला असतं का मला इथे? कुठेतरी दुसरा आमदार येऊन तुम्हाला काहीतरी खोटी आश्वासनं देऊन गेला असता. आज भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे, आम्ही सगळे सत्तेमध्ये आहोत, सरकारमध्ये बसलो आहोत. तुम्ही ज्या जे विषय राजन नाईकांकडे मांडाल, उद्या जे जे विषय आमच्या या 4ही नगरसेवकांकडे मांडाल, ते थेट माझ्याकडे येतील, थेट देवेंद्र फडणवीस साहेबांकडे येतील आणि थेट सन्माननीय राणे साहेबांकडे येतील आणि प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मग आमची असेल, हा विश्वास पण तुम्हाला मी देणार. म्हणून तुम्ही फक्त ह्या 15 तारखेला तुम्ही निश्चय केला, या परिसरामध्ये जे काय करणार, जे काय मिळवणार ते आम्ही आमच्या हक्काचंच मिळवणार. आणि ह्या भागाचे सगळे नगरसेवक हे फक्त ना फक्त हिंदुत्वादीच विचाराचे असले पाहिजे, हा निश्चय करून पाहिला तर तुम्ही घरी जा. हिंदुत्वादीच विचाराचे पाहिजे, नाही तर तुम्हाला काय इथे सरपंच दुधाचे गाणे ऐकायचे? हे आता जसं 5 वेळेचे बॉम्बे वाजवतात, उद्या आपल्या घराच्या बाहेर येऊन लाऊडस्पीकर लावतील. कशाला पाहिजे आपल्याला इथे? पाहिजेत का तुम्हाला सरपंच दुधावाले, गोल टोपी दाढीवाले पाहिजे? आपल्याला कसे सगळेचे सगळे भगवादारी पाहिजे की नाही? आपल्याला सगळे कसे जय श्रीराम वाले पाहिजे की नाही? आणि म्हणून त्यांना इथे आपल्याला हक्काची लोक निवडून तुम्ही दिले तर मी तुम्हाला विश्वास देतो, हिंदुत्व आणि विचाराचे अगर तुम्ही नगरसेवक निवडून दिले तर आपल्याला इथे वातावरण पण त्या पद्धतीने ठेवता येईल. हल्ली नाला सोपारामध्ये असंख्य पैसे कानावर येतात. काही लव जिहादचे केसेस काय, लाईन जिहादचे केसेस काय. या नाला सोपारा या परिसरामध्ये जास्त ते हिरवे साप वळवळायला लागले. तो
जास्त डोळावायला लागतं. त्यांना असं वाटतं की त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे, इथे पाहिजे तर ते करतील. थोडा जरा 15 तारखेला आचारसंहिता संपून दे, बघू मग त्याच्यानंतर शुक्रवारी त्यांचं गॅस सिलेंडर कसं वरती येतं हे मी बघ. लव्ह जिहादच्या नावाने अगर माझ्या हिंदू माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघत असेल तर आम्हाला पण कोरोनाची व्हॅक्सिन बरोबर योग्य जागी द्यायला येते, फक्त त्याची वेळ यायला लागते. आता आचारसंहिता असल्यामुळे तुमच्याकडून जरा मतदानारूपी आशीर्वाद घेऊ आणि मग दाखवू गोलटोपी डाळेवाल्यांना काय असतं ते. एका हिंदू बहिणीला घेऊन गेले, तिच्यावर जबरदस्ती केलं आणि मग तिचं चक्क रेड कार्ड काढलं, रेड कार्ड. आता अशा लोकांना आपण काय करायचं हे जरा 15 तारखेनंतर कार्यक्रम करू, चांगला करू, जेणेकरून बाकीचे मग त्यांच्या मुलांना पण थोडा त्रास होणार नाही असा करू. बरोबर आहे की नाही? सेवा करायची तर चांगली करायची आहे की नाही, त्रास होता कामा नाही. आणि म्हणून हे सगळे विषय तुम्ही एक कोकणवासी म्हणून, एक हिंदू म्हणून तुम्ही विचार करायला पाहिजे की आमच्या विभागाचा विकास करायचा असेल, आमच्या ह्या प्रभागा 9 नंबर विभागाचा आम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुतीचेच हिंदुत्वादी विचाराचे उमेदवार निवडून दिले पाहिजे. हा विचार करून तुम्ही 15 तारखेला बाहेर आलो, हा विचार करून तुम्ही मतदान करायला पाहिजे. शेवटी ह्या सगळ्या परिसराचा विकास करण्याची, निधी देण्याची ताकद ही आमच्याकडेच आहे. आता तुम्ही समोरच्या आल्यांचं बटन दाबा, काय देणार? चणे कुरमुरे काय त्यांच्याकडे? खासदार आहे, खासदार आमचा आहे. आमदार आहे, आमदार पण आमचा आहे. आता नगरसेवक उद्या तुम्ही निवडून दिलात, महापौर निवडून दिलात, त्यांच्या हातात काय असणार? भजनाच्या टाळ्या. बोलवा डबलबारीसाठी, बघू काय करायचं ते. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करा. मतदार कोणाकडे ताकद आहे? आज राजनजींचे हात बळकट करायचे असतील, सावराजींचे हात बळकट करायचे असतील, नितेश राणेच्या हाताला ताकद द्यायची असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांना ताकद द्यायची असेल तर महायुतीच्याच उमेदवारांना मतदान केलं तरच तुम्हाला तिथे ताकद तिथे पोचेल. आणि आमच्याकडे तुम्ही ताकद दिली तर तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याची जबाबदारी ही मग आमची असते. म्हणून बंधू भगिनीनं आणि सगळे तरुण मित्रांना मी सांगेन, विचारपूर्वक मतदान. नालासोपाराची जरा अवस्था बघा. वर्षानुवर्ष मुंबईतले सगळे लोक इथे आपल्या इकडे राहायला आले आणि इथे आल्यानंतर अगर आपल्याला योग्य पद्धतीने आपल्या हक्काचं घर पण अगर मिळू शकलं नाही तर मग काय उपयोग? आज आम्ही तुम्हाला घराचा शब्द आज देऊन जातोय. विचार करा, सरकार म्हणून आपल्याकडे 4 वर्ष आहे. असं नाही 6 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, उगाच तुमचं मतदान मिळवण्यासाठी काय करतो. आमचे राजन नाईकजी सातत्याने विधिमंडळासह किंवा मुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री कार्यालयात सातत्याने या नालासोपारा आणि त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडताना मी सभागृहामध्ये बघतो. एक कार्यक्षम आमदार निवडल्यानंतर तुमचे किती कामं होतात याचं उत्तम उदाहरण तुम्हाला राजन नाईकांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आता तसंच तुम्हाला 4 ते 4 तुम्ही नगरसेवक निवडून दिले, आपल्या विचाराचे निवडून दिले, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे निवडून दिले, तर मी तुम्हाला विश्वास देतो पुढच्या 5 वर्षाची सगळी जबाबदारी ही तुम्ही आमच्यावर सोडा. हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर इथे आलेलो. आणि म्हणून जाता जाता एवढे पुढे अजून काही प्रचार सभा आहे, तुम्हाला मी विश्वास देणार आहे आणि तुम्ही पण मला ह्या निमित्ताने शब्द दिला. कारण काय, शेवटी ह्या परिसराचा जो काही विकास करायचा आहे, जे काही इथं परिवर्तन करायचं आहे, ते सगळं परिवर्तन करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीत एकमेव पर्याय आहे. हा विचार करून तुम्ही इथून बाहेर निघा. आपल्याला जे इथे आपल्या विचाराचे, हिंदुत्वाचे विचाराचे अगर नगरसेवक निवडून दिले तरच तुमच्या सणासुदीला तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर समोरचे वाले आले तर लगेच इथे आय लव्ह महादेवचे नाही, आय लव्ह मोहम्मदचे सगळे बॅनर लावून जातील आणि मग तुम्ही काहीच करू शकणार नाही. लोक घालवून बसायला लागेल तर हे क्या हो गया, आणि मग ते तुम्हाला वाचवायला पण येणार. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करावी, संवाद साधावा, तुम्हाला आव्हान करावं किंवा तुम्हाला विश्वास द्यावा की एकदा या पूर्ण परिसरामध्ये, प्रभागामध्ये तुम्ही परिवर्तन करा.
महापौर आपल्या विचाराचा हिंदुत्वादी विचाराचा बसणार आहे, पण तो महापौर हिंदुत्वादी विचाराचा बसताना या प्रभाग क्रमांक 9 मध्ये पण महायुतीचा आणि हिंदुत्व विचाराचे लोकप्रतिनिधी बसले पाहिजे. हा पण निश्चय तुम्ही लोकांनी करायला नाही तर वरती हिंदुत्वादी विचाराचा आणि महायुतीचा महापौर बसला आणि खालती अगर विरुद्ध विचाराचे अगर नगरसेवक चुकून तुम्ही बसवले तर विकास काहीच होणार नाही. म्हणून या निमित्ताने आपल्याला कळकळीची विनंती करेन, आमचे हे चारही उमेदवार म्हणजे आमच्या दीपाली नारकरताई असतील, अपर्णा खांबेताई असतील, आमचे विश्वास सावंत असतील आणि आमचे कमलेश खटावकर असतील, या माझ्या चारही महायुतीचे उमेदवारांना जसं तुम्ही आमच्या राजन नाईक साहेबांना आशीर्वाद देऊन विधिमंडळामध्ये विधानसभेला पाठवलं, तसंच आमच्या ह्या चारही महायुतीच्या आणि हिंदुत्वादी विचाराच्या शिलेदारांना जय श्रीराम म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही महापालिकेमध्ये पाठवा अशी विनंती आपल्याला ह्या निमित्ताने करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. खिशातून मोबाईल करून टॉर्च ऑन करा. चला सगळे आपलाच काढा.